फक्त थिअरी करून डेव्हलप शिकत असेल तर तुम्ही पण खूप मोठी चूक करत आहात. नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझी बेरोजगार मुलगी टू डेव्हलप इंजिनियर 45 डेज चॅलेंजच्या 26व्या दिवशी. तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कुबरनेट शिकायला सुरुवात केली होती. तेव्हा अनेक कॉन्सेप्ट डोक्यावरून जात होते, पण मी एक गोष्ट ठरवली, हा टॉपिक कितीही हेवी असो पकड सोडायची नाही. आणि तेच माइंडसेट घेऊन आज पुन्हा सगळं शिकायला बसले. सुरुवात केली काल शिकलेल्या सर्व कन्सेप्टचा फ्रेश रिव्हिजन करून, कारण कुबरनेट्स हा मोठा टॉपिक आहे, म्हणून बेस स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. आज मी डिटेलमध्ये शिकले कुबरनेट क्लस्टर आर्किटेक्चर, मास्टर अँड वर्कर नोड्स कसे कम्युनिकेट करतात, कुठला कंपोनंट कुठे असतो, सगळं प्रोसेस इंटरनली कसं चालतं, मास्टर मशीन कंपोनंट्स, API सर्व्हर, शेड्यूलर, कंट्रोल मॅनेजर, ETCD हे सगळं काय करतात आणि का मॅन्डेटरी आहेत हे समजलं. नोड्स कंपोनंट, क्यूबलेट, क्यूब प्रॉक्सी आणि कंटेनर रनटाईम यांचं वर्किंग फुल क्लिअरिटीने कळलं. कॉन्फिगरेशन कुठे आणि कशी स्टोअर होते, कुठली फाईल कुठल्या कामासाठी वापरला जाते आणि सगळं क्लस्टर इंटरनली कसं मॅनेज होतं, हा भाग समजला तेव्हा पझल पीस जुळायला लागले. कुबरनेट्स API सर्व्हर याचं काम किती मोठं आहे हे आज पहिल्यांदा फुल डेप्थमध्ये समजलं. क्लस्टरमधलं सर्व कम्युनिकेशन हे इथूनच होतं. एकदम मस्त मुवमेंट होता हा. आणि गोष्ट अशी आहे की फक्त थिअरी करून डेव्हलप शिकता येत नाही, कन्सेप्ट प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केल्यावरच ते 100% क्लिक होतात. म्हणूनच उद्याचं आपलं लक्ष आहे कुबरनेट सेटअप सुरू करणे. हा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. असं गेला आजचा दिवस, खूप साऱ्या लर्निंग, क्लॅरिटी आणि मोटिवेशनने भरलेला. तर भेटूया उद्या नवीन टॉपिक आणि नवीन प्रोग्रेस सोबत. अजून एक पाऊल डेव्हलप्स इंजिनियर बनण्याकडे. फॉलो फॉर माय 45 डेज डेव्हलप जर्नी. बेरोजगार मुलगी टू डेव्हलप्स इंजिनियर. टाटा.